सर्वांना सस्नेह नमस्कार। माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदर शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या संदर्भातला मी एक व्हिडिओ केला होता, ज्याच्यामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा माध्यमिक विभागाच्या वतीनं संच मान्यतेमध्ये आपल्या फलटण तालुक्यातील 5 महाविद्यालयांमध्ये 9वी 10वीच्या साठी शून्य शिक्षकांना या ठिकाणी शून्य शिक्षक देण्यात आले होते। म्हणजेच संच मान्यतेमध्ये 9वी 10वीच्या वर्गांसाठी शिक्षक हे दिले नव्हते, त्यामुळे 9वी 10वीचे वर्ग तालुक्यातील 5 विद्यालयांमध्ये बंद होणार होते। त्याच्यामध्ये आपलं शिवशंकर माध्यमिक विद्यालय होतं आणि त्या अनुषंगाने मी काय पालकांना आणि या ठिकाणी शिक्षकांना आणि ग्रामस्थांना आवाहन केले होते। त्या अनुषंगाने या जे शिवशंकर माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयाचं जे काही जी संस्था आहे, मुख्य संस्था जी आहे जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी, ही जी काही संस्था आहे या संस्थेचे सर्वेसर्वा श्री सह्याद्री चिमणराव कदम यांनी या ठिकाणी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे आहेत विनायक नारायण मदने यांना फोन केला होता आणि फोन करून सांगितलं की सरांनी जो काही व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये जे काही आशय मांडलेला आहे किंवा जी ऑर्डर या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा माध्यमिक विभागाच्या वतीनं या ठिकाणी 9वी 10वीच्या वर्गांसाठी जे शिक्षक शून्य या ठिकाणी संच मान्यतेमध्ये देण्यात आले होते, त्यामुळे 9वी 10वीचे वर्ग बंद होणार होते। ते जरी त्यावेळेस खरं असलं तरी हे जे काही शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कोर्टामध्ये स्टे देण्यात आलेला आहे, त्यामुळे आपलं 9वी 10वीचे वर्ग हे बंद होणार नाहीत। त्यामुळं आपण पालकांना त्या संदर्भात आश्वस्त करावं, अशा संदर्भातलं या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सह्याद्री चिमणरावजी कदम यांच्यामार्फत देण्यात आलं होतं। त्या दृष्टीनं शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक नारायण मदने यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ते जो काय आशय होता स्टे ऑर्डर वगैरे ज्या ऑर्डर मिळालेले आहे, जो स्टे बसलेला आहे आणि त्या स्टेमुळं आपले 9वी 10वीचे वर्ग बंद होणार नाहीत, त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावेत। 9वी 10वीचे वर्ग आपले सुरू राहणार आहेत, त्यामुळे पालकांनी इतरत्र मुलांना न टाकता आपल्याच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत। या दृष्टीनं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक नारायण मदने यांनी निवेदन दिलं होतं। त्यांनी सह्याद्री सूर्याजीराव कदम यांच्याशी संपर्क करून आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी चर्चा करून या ठिकाणी तशा स्वरूपाच्या स्टे ऑर्डर मिळाल्याचं सांगितलं। मलाही त्या स्वरूपाचं पहिल्या पानाचं झेरॉक्स या ठिकाणी फोटो स्वरूपात आली। मी प्रत्यक्ष स्टे मिळाला की नाही ती ऑर्डर पाहिली नाही, परंतु ज्या अर्थी संस्थेचे प्रमुख या ठिकाणी एक प्रतिष्ठित या ठिकाणी आहे जे सह्याद्री चिमणराव कदम यांनी आणि या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी ज्या अर्थी हे जाहीर केलेलं आहे त्या अर्थी हा स्टे बसलेला आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या शिवशंकर माध्यमिक विद्यालयासह तालुक्यातील इतर 4 विद्यालयांचे सुद्धा 9वी 10वीचे वर्ग राहणार आहेत। आणि या दृष्टीनं पालकांना जे आव्हान केलेलं आहे मी या ठिकाणी नम्रपणे पालकांना पण मी आव्हान करू इच्छितो की तुम्ही आपली मुलं आपल्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्या, हे माझं पालकांना सांगणं आहे। दुसरं या ठिकाणी या अनुषंगाने मी एवढंच सांगेन, शिक्षकांसाठी सुद्धा सांगेन, शिक्षकांना असं वाटत असेल की बाबा शाळा समजा 9वी 10वीचे वर्ग बंद झाले तर आपलं या ठिकाणी आपल्याला समायोजन होईल आणि आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ, आपल्याला त्याच्याशी जास्त घेणं देणं नसावं असा शिक्षकांच्या मनात भावना असेल तर ती मात्र तुमच्या मनातून भावना काढा। आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल। जर आपल्या विद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नसेल तर आपले विद्यार्थी बाहेरच्या शाळांमध्ये जातील, विद्यालयांमध्ये जातील, त्यामुळं पुन्हा संच मान्यतेमध्ये शिक्षक मान्य राहणार नाहीत। त्यामुळे आपण त्याची काळजी गुणवत्तेच्या दृष्टीने घ्या। मी या ठिकाणी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे जे काही प्रमुख आहेत संस्थेचे सर्वेसर्वा सह्याद्री चिमणराव कदम यांना मी विनंती करतो की आपल्या महाविद्यालयासाठी प्रशस्त असं ग्रंथालय नाही, या ठिकाणी प्रयोगशाळा नाही, अनेक सुविधांचा अभाव आहे, त्या सुविधा तुम्ही तातडीनं उपलब्ध करून द्या। नाहीतर अशा स्वरूपाची महाविद्यालय जर बंद झाली तर या ठिकाणी मुलांची अडचण होणार आहे, पालकांची अडचण होणार आहे आणि संस्थेची सुद्धा अशी जी विद्यालय बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये जर आली तर संस्थाही पुढे या विद्यालयांचं काय करणार आहे हा प्रश्न निर्माण होतो। तेव्हा संस्था प्रमुखांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आपलं विद्यालय हे गुणवत्तेच्या पातळीवर कसं सरस राहील या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे। पालकांची या ठिकाणी त्यामध्ये साथ राहील, ग्रामस्थ तुम्हाला मदत करतील। ग्रामपंचायत शासनानं ऑलरेडी इमारती सगळ्या ग्रामपंचायतच्या आहेत, ज्या काही सुविधा दिल्या ते ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनीच दिलेल्या आहेत। त्यामुळं जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीच्या मालकीचं कुठलंही इथं इमारत नाही किंवा काही मालकीचं नाही, हे ग्रामपंचायतीनंच उपलब्ध करून दिलेल्या इमारती आहेत आणि त्यामुळं हे सगळ्यांच्या समन्वयातून
आपलं महाविद्यालय हे व्यवस्थित पुढं चालू राहण्याच्या दृष्टीनं आणि संच मान्यतेमध्ये 9वी 10वीसाठी सुद्धा शिक्षक मान्य करून जर घ्यायचे असतील तर मुलांचा पटसुद्धा आपल्याला टिकवला पाहिजे आणि त्याच्या जोडीला गुणवत्ता पण टिकवली पाहिजे. ते टिकवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा पालकांना आवाहन करतो की आपण न घाबरता आपले विद्यार्थी आपल्याच शिवशंकर माध्यमिक विद्यालयामध्ये 9वी 10वीचे वर्ग सुरू राहणार आहेत. त्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्याच महाविद्यालयामध्ये मुलांनी प्रवेश राहू द्या. दुसरीकडे मुलं कुठं घेऊन जाऊ नका. आपलं महाविद्यालय त्याला सक्षम आहे. गुणवत्तेसाठी सुद्धा शिक्षक कटिबद्ध आहेत. आणि संस्था प्रमुख म्हणून सह्याद्री चिमणराव कदम हे सुद्धा आपल्याला मदत करणारे आहेत. आणि त्या दृष्टीनं आपलं महाविद्यालय जुनं आहे, गुणवत्तेसाठी चांगलं आहे आणि ते टिकवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना आवाहन करतो की आपली मुलं याच महाविद्यालयामध्ये शिकू द्या, एवढंच मी सांगतो. आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक नारायण मदने, सह्याद्री सूर्याजीराव कदम आणि शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण सुद्धा आपल्या पातळीवर अशा स्वरूपाचं गुणवत्ता वाढीसाठी काम कराल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.